नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली. कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आपण प्रिय रामू हे योगीराज बागुळ यांचं पुस्तक वाचत आहोत. मागील भागात आपण पाहिलं, बाबासाहेबांची घर चालवण्याची धडपड चालू होती. त्यांनी स्टॉक अँड शेअर ॲडवायझर नावाची कंपनी शेअरहोल्डरला सल्ला देण्यासाठी सुरू केली होती. पण जातीयतेमुळे त्यांना ती कंपनी लवकर बंद करावी लागली. रमाई आणि त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष चालूच होता. जेवणाचे सर्वांचे हाल होत होते. अशातच त्यांना सिडनम कॉलेजमध्ये प्राध्यापकांची नोकरी मिळाली. रमाईंना वाटलं आपले दिवस आता बरे येतील. पण बाबासाहेबांना त्यांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्यामुळे त्यांना लंडनला जायला पैसे जमा करायचे होते. आणि मग 5 जुलै 1920 रोजी बाबासाहेब लंडनला रवाना झाले. आता पुढे. साहेब विलायतेला गेल्यानंतरचा पहिला दिवस. भल्या सकाळी सुमारे 42 नंबरच्या खोलीकडे नजर जाताच रामूला साहेबांची आठवण झाली. ऊर भरून आलं. साहेबांचं नुसतं असणं चैतन्यमय वाटे. सगळी चाळ बहरलेली वाटे. दिवस पुढे सरकू लागले. साहेबांना जाऊन 15 दिवस झाले होते. घरातली रोजची कामं संथ गतीने चालू होती. आणि एक दिवस बोटीवरून रामूला साहेबांचे पत्र आले. प्रिय रामू, अनेक आशीर्वाद. आजतागायत सारे काही सुखरूप आहे. चिंता नसावी. आम्ही मुंबई सोडल्यापासून दुसऱ्याच दिवशी वादळ व तुफानात सुरुवात झाली. बोट लहान असल्याकारणाने बरीच हालत होती. मला मात्र काही त्रास झाला नाही. कशीबशी आमची बोट गेल्या मंगळवारी म्हणजे 9 दिवसांनी लंडनला पोहोचली. पण उभी राहिली नाही. उद्या आम्ही सुएझला पोहोचू. मी जवळजवळ 3000 मैलांच्या अंतरावरून हे पत्र लिहित आहे. हे जाणून तुला कदाचित वाईट वाटेल, अथवा आपली जबाबदारी तुमच्यावर टाकून निघून गेलो याबद्दल रागही येईल. निघून आल्याबद्दल मला देखील वाईट वाटते. परंतु मी जो हा त्रास घेत आहे तो माझ्यासाठी नव्हे. निदान माझ्या स्वतःसाठी तरी मला एवढा त्रास घ्यायला नको आहे. परंतु माझ्या हातून होईल तितके करून तुमचे सगळ्यांचे कल्याण व्हावे म्हणून मी या भानगडीत पडलो आहे. नाहीतर तुझ्या धीराप्रमाणे मला देखील चैन करता आली असती. परंतु त्याच्या चौपटीने पगार कमवीत असताना मी जीव मारून होतो. असो, माझ्या गैरहजेरीत तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे हे मी जाणून आहे. इज्जत अब्रूने वागणे हे तुझे तू पहा. ते मला सांगणे जरुरी नाही, कारण त्याबद्दल मला मुळीच शंका नाही. कोणाच्या तंट्यात पडू नये. कोणाची ठेव ठेवू नये. प्रकृतीस जपत असावे. श्री डायस डॉक्टरांना सांगून आलो आहे. तो काळजी घेईल, पण त्याला वेळेवर वर्दी देणे. घर सोडून जाऊ नये. पैसे आहेत हे कोणाला कळू देऊ नये, नाहीतर भयंकर प्रसंग गुदरेल. मंजुळाचा समाचार वारंवार कळवीत जाणे. तिला माझा आधार दे. यशवंत व मुकुंद यास आशीर्वाद. त्यांच्या शिक्षणाची हयगय करू नये. आनंदात असावे. तो प्रभू लवकर भेट करेल. भीमराव. खालील पत्त्यावर पत्र लिहिणे. B.R. आंबेडकर, केअर ऑफ हेनरी एस किंग, 9 पॉल मॉल, लंडन. पत्र लिहून घोलपला पत्ता लिहिण्यास सांगणे. घरात असलेल्या पुस्तकांना कोणासही हात लावू देऊ नये. साहेब पत्नीला हाक मारताना राबू म्हणत आणि कुठे नाव लिहायचे झाल्यास रामीबाई लिहित. साहेब परदेशात गेल्यानंतर रामूचे उपासतापास आणि व्रतवैकल्य आणखीन कडक सुरू झाले. महादेवाच्या नावाने सोमवार, पौर्णिमा, संकष्टी, चतुर्थी हे तर तिचे महिन्यातले ठरलेले उपवास. मुकुंद आणि यशवंत रोज परळच्या शाळेत जात होते. ते संध्याकाळी अभ्यासाला बसले की कधी कधी रामूही त्यांच्याजवळ बसे. मुलं कशी लिहितात, कशी वाचतात हे ती पाहत असे. रामूने शिकावे अशी तिच्या साहेबांची दांडगी इच्छा होती. मुलांकडून ती बाराखडी शिकू लागली, वाचू लागली.
साहेब येतील तेव्हा आपण स्वतः गेलेली सही त्यांना दाखवून थक्क करावे असं तिच्या मनात येत होते. किती नवल वाटेल ना त्यांना. रामूनं साहेबांनी ठेवलेले पैसे असे तसे वर्ष दीड वर्ष पुरवले. भाऊ शंकर मोलमजुरी करीत असे. दिवसभराची मजुरी 8-10 आणे मिळे. रामू आणि लक्ष्मीही मिळेल ती कामं करीत असत. त्यातून रामू संध्याकाळच्या जेवणासाठी लागणाऱ्या चीजवस्तू आणि लेकरं जसजशी वाढत होती तसतशा त्यांच्या भुकाई वाढत होत्या. रामू व लक्ष्मी रात्रीच्या जेवणाच्या बाजरीच्या अथवा तांदळाच्या 4 भाकऱ्या करीत. एक मुकुंदला, दुसरी यशवंतला, तिसरी शंकरला. रामू आणि लक्ष्मी राहिलेली एक भाकरी आपसात वाटून घेत. जेवताना तिखट भात जास्त घेत. कधी कोरड्याच असे तर कधी नसे. अशावेळी त्या चटणी आणि कांदा तोंडी लावून जेवण उरकीत. कधी सर्व कुटुंबियांना फक्त रात्रीचंच जेवण मिळे, तेही अर्धपोटी. रामूची ओटी कलेकलेने वर येत होती. ओटीतला गोळा वाढत होता. आईच्याच भुकेची वणवा तर उरातल्या बाळाला काय नि कितीच सकस मिळणार. रोज राबणे भागच होते. स्वयंपाकाला लागणारा सरपणाचा खर्च वाचवण्यासाठी रामू अधूनमधून संध्याकाळी यशवंतला बरोबर घेई आणि तसल्या अवघडल्यापणात त्यावेळी जंगलयुक्त परिसरात असलेल्या दादर माटुंगा भागात जाई. ते दोघंही दाट काळोख पडण्याआधी वाळलेली लाकडे जमा करीत. त्यांचे लहान मोठे 2 बांधीत. लहान गट्टा यशवंताच्या डोक्यावर आणि मोठा गट्टा रामूच्या. जळणाची ओझी घेऊन चालत रात्री 8-9 वाजेपर्यंत ते घरी येत. यशवंताची कोवळी टाळू ओझ्याने कन्हारून जाई. वयाच्या मानाने ओझं बरचसं वरचढ असे. त्याला ओझं झेपत नसे. रामूचा जीव खालीवर होई. बॅरिस्टरची बायको आणि मुलगा डोक्यावर सरपण वाहून आणतात हे कोणाला समजू नये आणि कोणी हिणवू नये म्हणून हा सारा खटाटोप. घरी आल्यानंतर रामू यशवंताला जवळ घेई. पदरानं त्याच्या तोंडावर घाम पुशी. मायेनं पापे घेई. यशवंताला आईला मदत केल्याचं समाधान वाटे. क्षीण हलका होई. रामूचे दिवस भरले. बाळंतपणाची सारी उस्तवारी जाऊ लक्ष्मीनेच केली. रामूला मुलगा झाला. घरात आणखीन एक भूक आली. गर्भारपणात पाहिजे तसा आहार न मिळाल्यामुळे बाळ अशक्तच होतं. बाळाचे नाव ठेवले गंगाधर. साहेबांना लंडनला पत्र पाठवून बातमी कळवली. कधी कधी घरात खूपच अडचण येई. जवळ पैसे नसत. घरात दाणा नसे आणि डब्यात पिठाची चिमूट देखील नसे. रामूला कळत्या लेकराच्या भुकेची चिंता असे. तिचा माणी स्वभाव कुणापुढे हात पसरू देत नसे. ती शक्यतो साहेबांना तसदी देण्याचे टाळत असे. तरीही अगदीच मेटाकुटीची अवस्था असल्यास साहेबांना मनात नसतानाही क्वचितच घरातील हालाकी कळवीत असे. घरात प्रचंड आर्थिक चणचण झाली होती. रोज जगण्याचा संघर्ष सुरू होता. त्यातच गंगाधर आजारी पडला होता. रामूबाई मेटाकुटीला आली होती. असंच एकदा रामूनं साहेबांना पत्र पाठवून घराची आर्थिक अडचण कळवली. साहेब स्वतःच लंडनमध्ये अतिशय काटकसरीनं प्रसंगी उपाशी राहून उच्च शिक्षण घेत होते. त्यांच्या मनाची मोठी विचित्र अवस्था झाली होती. पत्र वाचल्यानंतर साहेबांच्या नजरेसमोर रामूसह लेकरं आणि वहिनीचे भुकेने चेहरे सुकलेले येऊ लागले. नेमके याच दरम्यान छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून साहेबांच्या हाती एक पत्र पडले. मूळ पत्र इंग्रजीमध्ये. पुणे, सप्टेंबर 1921. प्रिय डॉक्टर आंबेडकर, कृपया श्रीमती आंबेडकर यांना कळवणे की कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण भासल्यास मनात कसल्याही प्रकारचा किंतु न बाळगता याबाबत मला कळवावे, जेणेकरून मी शक्य होईल तेवढी अडचण दूर करू शकेन. विदेशात असताना आपणास तिथेही काही आर्थिक चणचण उद्भवल्यास तिचेही निराकरण करण्यास मी प्रयत्न करेन. कसल्याही प्रकारचा संकोच न बाळगता
मला आपण आगाऊ कळवण्यास मी सर्व प्रकारची व्यवस्था करू शकेन. आपण राष्ट्रीय हितसंवर्धनार्थ विदेशात गेला आहात आणि माझी मनस्वी खात्री आहे की विजयाची पताका फडकवत आपण भारतात परताल. श्रीयुत घोलप मूकनायकचे काम चांगल्या रीतीने करत आहेत. आपला स्नेहांकित शाहू छत्रपती महाराज. मूकनायक या पाक्षिकाच्या माध्यमातून समाजात ऊर्जा निर्माण करण्याची होती, परंतु साहेब परदेशात गेल्यानंतर मूकनायकचे संपादक ज्ञानदेव घोलप यांच्याविषयी अफरातफरीचे आणि ते एकनिष्ठ काम करीत नसल्याचे तर्कवितर्क लंडनला साहेबांपर्यंत पोहोचू लागले. त्यातच मूकनायकला पैशाचीही चणचण भासू लागली. साहेबांनी घोलप यांना लंडनहून पत्र पाठवून मूकनायक बंद करण्यास सांगितले. उगवलेला दिवस मावळत होता. अशक्तपणामुळे गंगाधर सारखा आजारी असे. साहेबांनी डॉक्टर डायसला विदेशात जाण्यापूर्वी सांगून ठेवलं होतं. वर्दी मिळाली म्हणजे ते येऊन गंगाधरला तपासत आणि दवागोळ्या देत. वृद्ध बायांच्या सल्ल्यानुसार रामू गंगाधराला झाडपाल्याचं आणि जाळीमुळीचं औषधही देत होती. वैद्यूंकडून गंडेदोरही बांधले जात होते, मात्र गुण येत नव्हता. मोठ्या दवाखान्यात इलाज करण्यासाठी जवळ पैसे नव्हते. कुटुंबाच्या पोटाकडं पाहावं की लेकराच्या आजाराकडं. रामूची विचित्र अवस्था झाली होती. आता तर गंगाधर घरात एकाच जागेवर पडून राही. त्याचे घरात चालणे खेळणेही बंद झाले होते. डॉक्टर साहेबांनी अपंग बहीण मंजुळा त्याला सांभाळीत असे. रामू जावेसाठी आणि तिच्या लेकरांसाठी तिच्या परीने सारे करीत होती. साहेबांची उणीव भासू देत नव्हती. वनवासी लेकरं म्हणून दिराच्या लेकरांना जपत होती. रामू आणि लक्ष्मीला शंकरसह पोट भरण्यासाठी झाडपाखड करावी लागत होती. दिवसभर निर्ढळाचा घाम गाळावा लागत होता. मिळेल ती मजुरीची कामं करावी लागेल. कधी कधी रामूला उबग येईल. या जन्माचा, या आयुष्याचा, या गरिबीचा आणि या भोगवट्याचाही. सहन करण्याची सुद्धा काहीतरी सीमा असतेच ना. काही वेळा शंकरला मजुरी मिळत नसे. काहींदा लक्ष्मी आणि रामू भल्या पहाटे उठून वर्ली विलेजला शेणी गोवऱ्या थापण्यासाठी तबेल्यावर जात. दिवसभर काम करून रात्री उशिरा घरी परतत. दिवसभर शेणी थापल्यामुळे अनेकदा धुवूनही दोघींच्याही हाताला शेणाचा उग्र वास येईल. जेवताना नकोसं वाटे. पोटातल्या भुकेपुढे सारं सहन करावं लागत होतं. कितीही काटकसर केली तरी घरात फाके पडत होते. उपास घडत होते. अगदीच राहावेना म्हणून रामूनं साहेबांना लंडनला एक पत्र पाठवलं. यजमानांना घरातील परिस्थितीची आणि मुलगा गंगाधराच्या आजारपणाची माहिती देऊन त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. रामूच्या पत्राला साहेबांनी 25 नोव्हेंबर 1921 रोजी उत्तर लिहिलं. प्रिय रामू, नमस्ते. पत्र पोहोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तुझा अभ्यास चालला आहे ही आनंदाची गोष्ट आहे. पैशासंबंधीचे तजवीज करीत आहे. मी अण्णास मोदात झालो आहे तेव्हा माझ्याजवळ पाठवण्यास काही नाही. तरी पण तुमचा बंदोबस्त मी करीत आहे. वेळ जर लागला आणि तुझे जर पैसे संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन. यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे चालले आहे? काही कळवले नाही. माझी प्रकृती ठीक आहे. काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाही. जून महिन्यात येणे होईल असं दिसत नाही. पुढे कळवीन. सखू व मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही. तुला पैसे पोचल्यानंतर मंजुळा आणि लक्ष्मीच्या आईस एक एक प्रत्येकी लुकडे घेणे. सर्वांस कुशल. भीमराव. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. धन्यवाद.
पुन्हा भेटू दुसऱ्या भागासह.